नमस्कार. आज माघ शुक्ल त्रयोदशी गणेश जन्माचा उत्सव चालू आहे. अशाच वेळेला आपण सर्व ज्योतिष प्रेमी अभ्यासक या वर्गामध्ये सम्मिलित झालेलो आहोत. आपल्या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आपले मार्गदर्शक ऋषितुल्य गुरुवर्य श्री दिलीप दिवारे सरांना सुद्धा माझं त्रिवार वंदन. या निमित्ताने आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण जी जीवन प्रणाली उभी करत असताना ज्या अवस्थांमधून जातो ती जागृत, स्वप्न, सुषुप्ती अशा तीन अवस्थांमधून हा गणेश जन्माच्या निमित्ताने प्रत्येक जण आपल्याला तुरीय अवस्थेकडे घेऊन जाण्यासाठी साधनेमध्ये प्रगतिशील होत असतो. अशा वेळेला आज आपण ही जी प्रार्थना आहोत गणेशाचं वंदन त्याप्रमाणे समर्पित होण्यासाठी एकाग्र होऊया, मूलाधाराकडे केंद्रित होऊया आणि या प्रार्थनेचा आपल्या जीवनामध्ये एक उत्कर्ष साधूया. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम गणपतये नमः. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्र विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयु कामार्थ सिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्त द्वितीयकं तृतीयकण्ठपिङ्गाक्ष गजवक्र चतुर्थकं पंचमं विघ्नराजेन्द्र षष्ठं विकटमेव च सप्तमं धूम्रवर्णं च एतवं धूम्रवर्ण एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्या पठेन्नरा न च विघ्नमयं तस्य सर्वसिद्धिकरप्रभो लभते. विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते गतिं. जपे गणपति स्तोत्र षड्भिर्मासे फलं लभते संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशया. अष्टभ्यो ब्राह्मणवैश्य लिखित्वा या समर्पेत तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादता. इति श्री नारद पुराणे संकटनाशनानां श्री गणपति स्तोत्रं संपूर्णम्. धन्यवाद. कुलकर्णी मॅडम स्वागत करा. हो सर. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम आपले आदरणीय ऋषितुल्य पूजनीय असे देवारे सरांना माझा साष्टांग नमस्कार, दंडवत प्रणाम. आपल्याला आज हजारो पत्रिका आपल्या समोर त्याचं विश्लेषण करून आपल्याला शिकवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये विविध प्रोफेशनमध्ये असणाऱ्यामध्ये डॉक्टर असू देत, इंजिनियर असू देत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अशा विविध क्षेत्रातल्या पत्रिका आपल्या समोर सरांनी शिकवल्या, आपल्याला सांगितलं, त्याचं विश्लेषण करून सांगितलेलं आहे. आजच अशी एक नाविन्यपूर्ण सरांनी पत्रिका आपल्या समोर मांडणार आहे, ज्याच्यामध्ये ती व्यक्ती मरीन इंजिनियर आहे. तर ही व्यक्ती मरीन इंजिनियर या क्षेत्राकडे का गेली, त्याच्या पाठीमागची जी काही कारणमीमांसा आहे, जी काही ग्रहयोग आहेत, ते सर आज आपल्याला स्पष्ट करून सांगणार आहेत, उलगडून सांगणार आहेत. तर मी सरांना विनंती करते की सरांनी आपल्या आजच्या वर्गाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद कुबल मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. आणि क्लास आपल्या कुबल मॅडम घेणार आहे आजचा. ओके सर. येस. तर मी कुबल मॅडमना विनंती करेन की त्यांनी कुलकर्णी मॅडमनी स्वागत केलेलं आहे. सगळ्यांचं स्वागत आहे इथे उपस्थित असणारे सगळ्यांचं. आणि दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, आता कुलकर्णी मॅडमनी स्वागत केलं त्यांचं सुद्धा स्वागत आहे, इत्यादी सर्व आदरणीय व्यक्तींचं स्वागत आहे. तर आता मी मॅडमला विनंती करतो की तुम्ही क्लासला सुरुवात करावी. येस सर, थँक्यू सर. सर्वात प्रथम आपले ऋषी तुल्य श्री दिलीप देवारे सरांना माझा सविनय कोटी कोटी धन्यवाद आणि कोटी कोटी सर आभार पण तुमचे, म्हणजे माझ्याकडनं, म्हणजे सगळ्यांकडनंच, आमच्याकडनं. आणि जे इथे उपस्थित क्लासला आहेत त्यांचं पण सर्वांचं स्वागत आणि सर्वांना सविनय नमस्कार. तर थँक्यू सर, थँक्यू ऑल. तर आता सर मॅडमनी तर सुरुवातीला सांगितलंच, आपल्या कुलकर्णी मॅडम तुम्हाला पण धन्यवाद आणि तुमचे पण स्वागत. तर आज ही जी सरांनी पत्रिका पाठवली आहे, तर हे जे जातक आहेत ना, थांबा आधी मी पत्रिका लावते सर, मला काढायला लागेल तुम्हाला शेअरिंग, कारण ह्यांना डेट द्यायला लागेल ना आपल्याला. काढतो. हा,
येस, थांबतो. थँक्यू. हो, करू शकते आता. तर हे बघा, ह्या मरीन इंजिनियर जातकाची पत्रिका आहे. तर तुम्ही हे सगळं लिहून घ्या. तारीख आहे 23 ऑक्टोबर 1980. सकाळी 9:41 जन्म आहे. जातक पुरुष आहे आणि मुंबई सबर्बन म्हणजे इथलं हे जन्मस्थळ आहे हे. हं. आता मी लावू का पत्रिका? कुठे आहे तुम्ही? आलात नाही अजून? काय झालं सर? हो मॅडम लावा. हा, नाही मला वाटलं सर काय बोलतायत का. हे बघा, ते ही सरांनी इंग्लिश मधनं दिली आहे, पण काय हरकत नाही. काही नाही, तो फोन आला होता म्हणून मी केला होता. हा हा हा, काय हरकत नाही सर. तर वृश्चिक लग्न आहे बरं का. लग्नी मंगळ आहे आणि तो वर्गोत्तमी आहे. ते तुम्ही नोट डाऊन करा. आणि इथे सरांनी मेन्शन नाही केलं, पण इथे नेपच्यून पण फार महत्वाचा आहे. तर तो पण लग्नी आहे, तुम्ही लिहून ठेवा. मग धनस्थानात कोणीच नाहीये. तृतीयात इथे हा मकरेचा केतू आहे. चतुर्थात म्हणजे कुठलाच ग्रह नाही आहे. पंचमात मीनेचा चंद्र आहे. षष्टात, सप्तमात आणि अष्टमात एकही ग्रह नाही. भाग्यात कर्केचा राहू आहे. दशमात सिंहेचा शुक्र आहे. लाभात कन्येचे गुरु आणि शनी आहे. आणि व्ययात तुळेचे सूर्य आणि बुध आहे. तर आपण आता हे पत्रिका अगोदर मी थोडस सांगते, मग तुम्ही एकेकाने सांगा आणि एकेकाने मॅडम सांगा. हा बोला. मॅडम बर्थ डिटेल्स सांगता का प्लीज? परत मी सांगू का? आउट झाले होते नेट. बर सांगते घ्या लिहून. हा 23 ऑक्टोबर 1980 हा सकाळी 9:41 जन्म आहे. हा. जातक पुरुष आहे आणि मुंबई सबर्बन असं ओके, ते थँक्यू जन्मस्थळ सर. आहे. ओके, थँक्यू. तर आता हे जातक सरांनी तर आपल्या जाहिरातीत लिहिलंच आहे, म्हणजे मरीन इंजिनियर. तर मरीन म्हणजे कसं, समुद्राशी कनेक्टेड, म्हणजे जहाजावरचे इंजिनियर असं आपण म्हटलं तरी चालेल. तर ह्याच्यासाठी सगळ्यात पहिली आवश्यकता काय आहे बघा, की इथे लग्न तर म्हणजे जलतत्वाचं आहे. वृश्चिक लग्न तुम्हाला माहिती आहे, म्हणजे स्थिर पण आहे तत्व, गूढ लग्न आहे. आणि इथून आपण समुद्राचा तळ असं पण बघू शकतो. आणि शिवाय लग्नेश लग्नात आहे. लग्नातच नेपच्यून पण आहे. नेपच्यून पण आपण समुद्राचं म्हणजे असं कारक असं पण म्हणतो. त्याच्यानंतर हे बघा की राशी म्हणजे मीन रास आहे, म्हणजे चंद्र पण जलराशीत आहे. मीनेला पण आपण काय म्हणतो, अथांग समुद्र असं. आणि कालपुरुषाप्रमाणे जर बघितलं तर ही मीन रास व्ययात येईल, म्हणजे जलप्रवास आहे, पण मीन राशीतले जलप्रवास म्हणजे समुद्र प्रवास असा अर्थाने तुम्ही घ्या. शिवाय हा चंद्र अमात्यकारक पण आहे. मग अजून इथे राहू, म्हणजे हे 4, 8, 12 मध्ये किती ग्रह आले बघा. मंगळ आहे, नेपच्यून आहे, हर्षलचा आपण विचार करत नाही पण हर्षल पण आहे, चंद्र आहे आणि राहू पण, कर्केचा राहू. मग आता हा राहू पण आपण कसं परदेश गमनसाठी किंवा आपण इथून म्हणजे भाग्यस्थानातून पण आपण असे लांबचे प्रवास बघतो ना, आणि इथे राहू आहे तर म्हणजे आपलं आपण परदेश प्रवास पण असं पण म्हणू शकतो. आणि इथे म्हणजे तो आपला चंद्रात नक्षत्र बिंदू म्हणजे कर्म जो बिंदू आला आहे ना, तो इथे बरोबर भाग्यात आलाय, म्हणजे कर्क राशीवर. म्हणजे इकडनं पण आपल्याला लक्षात येतंय की ह्या जातकाची सगळी मानसिकता किंवा व्हॉटेवर जे काय आहे ते सगळं म्हणजे जलतत्वाशी म्हणजे समुद्राशी निगडीत आहे. आता मग इकडे आपलं इथे तर मी सांगितलं म्हणजे सिंहेचा हा शुक्र आहे, विनस म्हणजे. तर इथून अजून आपण बाकीचं तर बघूच शकतो, म्हणजे त्यांना मिळणारे उत्पन्न, कारण तो उत्पन्न अंश मध्ये आहे शुक्र. मला बघू द्या,
आत्माकारक आहे शिवाय आणि उत्पन्न अंशमध्ये आहे. आणि म्हणजे आपण जातकाच्या जोडीदाराचा पण इथून विचार केला तर हा सप्तमेश शुक्र सिंहेत म्हणजे ह्या जातकाचं जोडीदार पण असं प्रतिष्ठित घराण्याचा असू शकेल असं पण आपण म्हणू शकतो. आणि मेन म्हणजे राजयोग बरेच झालेत. हा लग्नेश लग्नात शिवाय वर्गोत्तमी हा रुचक योग झालाय, तुम्हाला माहीतच आहे तो. म्हणजे केंद्राचे स्वामी केंद्रात आहे, त्रिकोणाचे स्वामी त्रिकोणात आहेत. हे पण खूप छान म्हणजे कॉम्बिनेशन आहे. त्याच्यानंतर हा पंचमेश रवी इकडे बघा, तो व्ययात गेलाय तुळेत. आणि हा तुळेचा स्वामी दशमात आला, म्हणजे इथे हा पण अनन्य योग झालेला आहे. हं? त्याच्यानंतर लाभात शनी आणि हे गुरु आहेत. म्हणजे इथून पण म्हणजे ह्या जातकाला लाभ कसे मिळतील तुम्ही बघू शकतात. आणि हा लाभेश बुध हा पण व्ययात गेलाय तुळेत, म्हणजे तर त्याच्यामुळे बाहेरनं लाभ पण आहेत. इथे अजून एक थोडस हे आपण म्हणू शकतो की हा सूर्य म्हणजे वडिलांचा कारक आहे ना, तो व्ययात गेला म्हणून ह्यांच्या वडिलांना थोडेसे असे काय म्हणायचं पैशांचे लॉसेस म्हणजे आर्थिक नुकसान पण झेलायला लागलं आहे. तेवढाच एक हे पण बाकी चांगलं आहे. मग आता इथे पुष्कर नववंशात हे बघा तुम्ही, पुष्कर नववंशात पण बरेच ग्रह आलेले आहेत. हा कोण शुक्र आहे बघा पुष्कर नववंशात, बुध पण आहे पुष्कर नववंशात. तर आता तुम्हाला ते व्हिडिओ सरांचे बघायचे तर बघा. म्हणजे हे पुष्कर नववंशात ग्रह पण जातकाला असं उंचीवर नेण्यासाठी मदत करतातच करतात. आणि आता अजून आपण इथे हे नववंश जर बघितले तर लग्न जलतत्वाचं मी तर आधी सांगितलं, वृश्चिक रास आहे, ज्येष्ठा नक्षत्र आहे आणि उत्पन्न आहे, म्हणजे धनु नववंशात लग्न आहे. त्याच्यानंतर सूर्य तूळ राशीत आहे, पण तो मंगळाच्याच नक्षत्रात आहे चित्रामध्ये. आणि तो वृश्चिक नववंशात दरिद्रांश, तर म्हणून मी तुम्हाला ते दरिद्रांशाचं फळ पण सांगितलं की म्हणजे ते जातकाच्या वडिलांना थोडेसे आर्थिक लॉस झाले. पण आपण आता ॲज अ मरीन इंजिनियर हा जातक कसा आहे अशा दृष्टीने जर विचार केला तर हे चित्रा मंगळाचं नक्षत्र झालं. वृश्चिक म्हणजे नववंशात आहे तो, मग वृश्चिक म्हणजे ही परत जलतत्वाशी म्हणजे रिलेटेड रास आली. त्याच्यानंतर चंद्र अमात्यकारक चंद्र, तो पण जलतत्वात मीन, ते पण मी आधी सांगितलं. रेवती नक्षत्र परत ते पण जलतत्व आलं. आणि इथे तो जरी म्हणजे काय म्हणायचं कुंभ नववंशात उग्रांशात असला तरी पण इथे मला असं वाटतं हे शिपिंगसाठी जेव्हा त्यांना ते क्रूज म्हणजे ते शिपवरचे लोक हँडल करायला जे लागतात तर त्याच्यासाठी तो म्हणजे तसा उपयोगी पडतोय. पण नंतर मंगळ म्हणजे लग्नेश स्वतः पण जलराशीतच आहे, शिवाय तो म्हणजे मी काय म्हणायचं वर्गोत्तम ते तर सांगितलं. आणि तो शनीच्या नक्षत्रात अनुराधा नक्षत्रात आणि परत स्वनवमांश आला म्हणजे वृश्चिक नवमांशातच आला. आणि मग म्हणजे इथून आपण हे वृश्चिक रास तुम्ही अजून चांगली का लक्षात ठेवा की म्हणजे वृश्चिक रास कसं आपण डेप्थला जाऊन किंवा रिसर्च अशा दृष्टीने पण वापरला, पण इथे आपण ह्या समुद्राचा तळ म्हणजे अशा दृष्टीने आपण तिच्याकडे बघूया. मग नंतर बुध पुष्कर नववंश आहे, तुळेत आहे सांगितलंच आहे. आणि विशाखा म्हणजे गुरुच्या नक्षत्रात आहे. आणि शुक्र म्हणजे दोन म्हणजे काय वृषभ ह्याच्यात काय वृषभ नवमांशात भोग्यांश मध्ये आहे तो. त्यानंतर गुरु आहे, तर गुरु कन्येत आहे आणि तो उत्तरा फाल्गुनी म्हणजे सूर्याच्या नक्षत्रात आला बघा परत. आणि हे ॲक्वेरियस म्हणजे काय कुंभ नवमांशी आलेला आहे तो. त्याच्यानंतर आत्माकारक शुक्र तो पुष्कर नवमांशात आहे, ते सिंहेत आहे तो. तर ते मी तुम्हाला जोडीदाराचं पण सांगितलं, म्हणजे जोडीदार जातकाचा जोडीदार कसा असेल तर तो प्रतिष्ठित घराण्यातला असेल. आणि हा शुक्र पुष्कर नववंशात आहे, हा पण उत्तरा फाल्गुनी म्हणजे सूर्याच्याच नक्षत्रात आहे आणि धनु नववंशात आहे. त्याच्यानंतर चंद्र हे सॉरी शनी तर हा कन्येत आहे आणि हस्त या चंद्राच्या नक्षत्रात आहे. आणि मंगळ म्हणजे मेषेत बलिष्ठांश मध्ये आहे ना, म्हणजे मेषेत आहे म्हणजे मेष नववंशात म्हणजे मंगळाच्याच नववंशात. परत ह्या म्हणजे हा जो षष्टेश आहे तो मंगळ तर तो लग्नी आला आणि इकडनं लाभस्थानावरून
हे बघा इथे लाभ स्थानावरून इथे मंगळावर ह्या शनीची दृष्टी पण आहे. म्हणून हे जातक कसं त्यांची नोकरी कुठं आहे तर ती म्हणजे इंडियन नेव्ही म्हणजे सरकारीच नोकरी अशी झाली त्यांची. आणि त्यांनी मध्ये व्यवसाय पण करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्याच्यात यश नाही आलं. तर मला असं वाटतं त्याचं कारण आपल्याला ह्याच्यात सापडू शकते का बघूया आपण. कारण तसं दशम स्थानाला बघा 38 मार्क्स आहेत हा. तर तिथे म्हणजे इथं दशमात सिंहेचा शुक्र बसलाय त्यांनी फक्त 3 मार्क्स दिले बाकीच्यांनी चांगले जरी दिले पण आपण जर सर्वतोभद्र चक्रामध्ये बघितलं तर म्हणजे आपल्याला जातकाला व्यवसाय करायला कसं म्हणजे मन आपण आधी बघणार ना त्याची मानसिकता पण हवी. तर ते चंद्राने जरी मार्क जास्त दिले पण तो चंद्र सन्निपात नक्षत्र हे सॉरी सन्निपात ह्या सूर्यात नक्षत्र बिंदूमध्ये आहे. तर सन्निपातचा अर्थ काय आहे की परत परत प्रयत्न म्हणजे त्यांना एकदा यश नाही आलं मे बी आफ्टर दॅट त्यांनी नंतर प्रयत्न केला तर येऊ शकतं पण आत्ता तर नाही. आत्ता ते नोकरीतच आहे म्हणजे सरकारी नोकरीत इंडियन नेव्हीमध्ये ॲज अ सब म्हणजे मरीन इंजिनियर अशा अर्थाने आहेत ते. आणि इथे तुम्हाला मी सांगितले तर दशम स्थानाला भरपूर 38 मार्क आहे. सगळ्यांनी छान मार्क्स पण दिलेले आहेत. आणि हा चंद्रात नक्षत्र बिंदू हा पण इथे भाग्यात आलाय इथे कर्क राशीत. तर ती पण जलराशी आहे. शिवाय तिथे राहू पण आहे हे पण तुम्ही म्हणजे लक्षात ठेवा. तर आतापर्यंत एवढं मी माझं पुरे करते. ही केतू वगैरे पण राहू पण जलतत्वातच आहे कर्क राशीत ते सांगितलं. त्याच्यानंतर आश्लेषा नक्षत्र ते पण जल तत्वाचं आणि तो म्हणजे मकर पापांश मध्ये आहे. केतू म्हणजे तो पण म्हणजे मकरेतच आहे. चंद्राच्या नक्षत्रात आहे श्रवण आणि धनवंश मध्ये म्हणजे परत जलतत्व इथे पण आलं आहे. तर आता तुम्ही एकेकाने बोला आणि आपलं आपलं बोलून झालं की माईक बंद करा. सगळ्यांनी एकदम नका बोलू एकाला बोलू द्या आणि मग आपण अजून पुढे बाकी चर्चा अशीच चालू ठेवूया. मॅडम मी बोलू? होय बोला ना बोला. मॅडम पहिलं तर एक गोष्ट म्हणजे लग्न रास दोन्ही जलतत्वाचं आहे. कोणात आलेल्या राशी जलतत्वाच्या आहेत. येस इंजिनिअरिंगसाठी लागणारा सगळ्यात महत्वाचा ग्रह मंगळ तो लग्नी आहे, स्थानबली आहे, स्वनवमांशी आहे. होय म्हणजे वृश्चिक राशीतच वृश्चिक नवमांशामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जलतत्व तर इथे प्रबळ झालेलंच आहे. अगदी आपण हर्ष नेपच्यूनही जर पकडले हो तर 5 ग्रह जलतत्वामध्ये आपल्याला दिसत आहेत लग्न कुंडलीमध्ये. तसं नवमांशामध्ये सुद्धा बघायला गेलं तर 5 ग्रह नवमांशामध्ये सुद्धा जलतत्वातच आहेत. म्हणजे जलतत्व किती प्रकारे प्रबळ झालंय इथे. आणि हर्षल जो संशोधनासाठी लागतो हो तो सुद्धा जलतत्वामध्येच आहे. लग्नी आहे, मंगळासोबत आहे. हे एवढे प्लस पॉइंट त्याला ह्या जलतत्वाशी संबंधित कार्याकडे घेऊन गेलेले अगदी खूप ठळकपणे दिसतात. म्हणजे अगदी आपण लग्न कुंडलीकडे आणि नवमांश कुंडलीकडे जरी दृष्टी टाकली फक्त होय तरी सुद्धा ह्या गोष्टी खूप आपल्याला क्लिअर होत आहेत. होय मॅडम. छान बोला. आता अजून कोणाला बोलायचंय? नंतर मला सर्वतोभद्र लावता आलं तर मी लावते. बरेचसे ग्रह इकडे म्हणजे दक्षिण बाजूला आहेत सर्वतोभद्र चक्र. मॅडम रवी आणि शुक्राचा अन्योन्य योग आहे. हो आहे हा. आणि त्याच्यामुळे याला लक्झुरी पण मिळाली, सरकारी नोकरी पण मिळालेली आहे. कारण दशमाचा इथे स्वामी रवी येऊन राहिलेला आहे है ना. हो ना. या कुंडलीमध्ये दशमाचा स्वामी रवी येतो त्याच्यामुळे सरकारी नोकरी पण मिळालेली आहे, लक्झुरी पण मिळालेली आहे. आणि जलतत्व तर फुल्ली लोडेड दिसतच आहे म्हणजे काही प्रश्नच नाही आहे त्याच्याविषयी. रवी थोडासा मॅडम बोलू? होय बोला. वृश्चिकेचा लग्नी नेपच्यून आहे तो नवमांशात सुद्धा चतुर्थात मीनेचा आहे. म्हणजे दोन्हीकडे जलतत्व आलं. म्हणजे आणि म्हणजे आपण चतुर्थ स्थानाचा वाहनाच्या संदर्भात विचार करतो तर समुद्रातल्या वाहनातनच सतत प्रवास ना मरीन इंजिनिअरिंग जहाजातनं. बरोबर आहे ना. मस्त सांगितलं. थँक्यू. नेपच्यून त्या दृष्टीने दोन्ही कुंडल्यांमध्ये महत्वाचं आहे असं बरोबर आहे ना. हो छान पॉइंट केले तुम्ही. छान धन्यवाद.
वेलकम. मॅडम हर्षल कुठे आहे यांचं? हर्षल लग्नीच आहे मॅडम. हा म्हणूनच हर्षलने हे धाडस दिलं सगळं. हा मंगळानी पण ना, म्हणजे हा लग्नेश मंगळ लग्नी हर्षल आणि एकत्र तो असल्यानंतर वर्गतमी. हा हा अजून जास्त म्हणजे हे अजून जास्त आणि हे आपण झालं त्या मॅडम. म्हणजे कसं जहाजावर असं हे हम्म मंगळानी टेक्निकल स्किल पण ना, म्हणजे त्याच्यावरचे ते सगळंच इंजिन्स दिलंय. मशीन्स हँडल करण्यासाठी जी हे लागते असं आधुनिकता असं म्हणू शकतो. हम्म. आणि नेपच्यून तर आपण समुद्राचा तळ असं समुद्र म्हणतो ना नेपच्यूनला, पण अथांग समुद्र असं म्हणजे खूप अगदी पटकन बघितल्यावरच हे जातक म्हणजे ह्या क्षेत्रात असतील असं, म्हणजे त्यांचं हा काय आत्मा मन सगळं तिथेच आहे. सगळंच आहे आणि चंद्र केमद्रुम युगात असल्यामुळे त्याला एकटंच राहावं लागतं. हा आणि इथं आयसोलेशन आलंच ना मॅडम, हो कारण आयसोलेशन येत कालपुरुषाप्रमाणे असते. आपण पिनेचा चंद्र म्हणतोय ना इथे. हम्म. तेच त्याच्यामुळे एकटं राहावंच लागतं त्यांना. आणि म्हणजे हे फॅमिलीपासनं पण आता हे हो दूर शिपवर आहे. असल्यामुळं थोडस लांब तर राहावं लागणारच. आणि यांना यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये म्हणजे हम्म. लहानपणी किंवा आता किंवा पुढेही वडीलधाऱ्या व्यक्तीकडून जास्ती आधार किंवा गायडन्स मिळेल असं मला वाटतं. कारण गुरु आणि शनी एकत्र आहेत, तर जे आहे कन्या राशीमध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे तिथून लांब पूर्णपणे पण बघतोय ना आपण. हा हा त्याच्यामुळे पूर्ण आपण ज्याला प्लस मायनस पॉइंट सगळे लक्षात घेऊन यांना गायडन्स करणारी व्यक्ती कायम यांच्या आयुष्यामध्ये यांना मिळत राहील असं मला वाटतं. हम्म. आणि हर्षल नवमांशात सुद्धा कर्केत आहे, जलतत्वात हो आहे. हो जलतत्व मॅडम बरोबर आहे ना. नवमांश कुंडली लावा मॅडम. नवमांश नाही जाऊ का ह्याच्यावर झालं हो का सगळ्यांचं बोलून? हो हो, झालं. हा आज ह्या कुठे गेल्या आपल्या रसिका मॅडम? बर ठीक आहे चला, ठीक आहे. नवमांश कुंडली बघा, इथे पण सूर्यमंगळ इकडे. सांगा कोणाकोणाला काय सांगायचं असेल. इथे रवी बुध वर्गोत्तम झालेत का मॅडम? इकडे लग्न कुंडली ते दिसतात आणि इकडे दिसतात. नाही लग्न रवी कुंडलीत नाही ना मॅडम, ते लग्न कुंडलीत व्ययात आहेत ना, तुळेत आहेत ते. हो तुळत आहे, इकडे हा, फक्त वृश्चिकेत आले. वर्गोत्तमी मंगळ झालाय ना तो लग्नात, म्हणजे प्रथम स्थानात वृश्चिकेचा आहे ना. हम्म. नाही रवी मंगळ एकत्र आलेत ना हा ते एकत्र जलतत्वात इथे. जलतत्वात. हा पण हा ते जलतत्वात वर्गोत्तमी नाही ना मॅडम. हा नाही नाही, नाही फक्त हे आलाय हा. म्हणजे मंगळ एकत्र आलाय आले फक्त. आणि हा मंगळ आलाय. हा वृश्चिकेत आलं. हा, मंगळ तर आहेच आहे ना वर्गोत्तमी. हो आहे हो आहे. हो प्रश्नच नाही. म्हणजे त्यांनी वैवाहिक जीवनाला ते दूर ठेवलंय, घरापासून दूर ठेवलं. पण ऑटोमॅटिक हो राहावं लागतं ना मॅडम. आता हो हो त्यांची हो ड्युटी हो हो ते म्हणजे आलं, नोकरी अशी पण ते आहे. सांगितलं. हा 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 बरोबर. पराक्रम स्थानात गजकेसरी योग आलाय यांच्या हम्म. कुंभेचा, तोही चांगला आहे. हो हो इथे हा नवमांशामध्ये. होय. हम्म. आणि लग्न कुंडलीमध्ये गुरुची चंद्रावर दृष्टी आहे. हम्म. लग्नात पण त्याच्यामुळे चंद्र गुरु केंद्रातच आहेत ना एकमेकांच्या मॅडम, तिथे हो पण गज केशरी आणि इथून हो अजून इथून काय पण म्हणायचं हो. आपण प्रभावी झालाय. हा प्रभावी झालाय तो योग. म्हणजे गुरुचंद्राची साथ यांना व्यवस्थित मिळाली आहे. मिळाली. जलतत्व तर फुल्ली लोडेड आहे, याच्यात दिसतच आहे, प्रश्नच नाही. काल तुम्ही होत्या ना, कालचं पण बघा, ती पायलटची पण कशी छान हो हो पत्रिका, म्हणजे छान ते होती. आकाश तत्व पण मिळालं आणि वायू तत्व पण मिळालं, म्हणजे आपल्याला. मला फक्त एक विचारायचं आहे की इथे जलतत्वामध्ये नवमांशात हर्षल आणि केतू आले आहेत, हा बरोबर आहे? हो ना. हो हा हा इथे हर्षल नाही पण आहे म्हणजे समजा. हम्म. हो ना, आहे हो. ना. हा तर हा याची निगेटिव्ह फळ काय मिळेल या जातकाला? कारण हर्षल केतू निगेटिव्ह देणार एवढं निश्चित. नेमकं काय निगेटिव्ह फळ मिळेल? काही चांगलं पण ना, आता इथे आपण काल नाही चांगलं पुरुषाप्रमाणे आहे मॅडम, पण
हा कसं आहे की तुम्ही प्रत्येकच वेळेला चांगलं असं हे नाही, थोडं हा हा सावधी करावं लागतं ना जातकाला. लागेल ना नो हा, डाऊट. किंवा तुझ्या दशांप्रमाणे थोडा या पिरियड मध्ये सावध राहा असं हा. आपल्याला बोलता येतं ना. येतं. डायरेक्ट जरी नाही आपण हा. बोललो तरी. तर साधारण काय फळ असू शकतं? आईच्या संबंधात राहील, हा आता किंवा कर्क रास घरादारा आहे संबंधात म्हटल्यावर राहील. होऊ हा, शकते ना, बरोबर आहे. आणि तेच. आपल्या D1 मध्ये बघितलं तर हा केतू तृतीयात आहे ना मॅडम. तृतीयात आहे. हा, तर म्हणजे तेच. मग आपण भावंडा संदर्भात काही किंवा केतू आहे तर हम्म. असं डिटॅच, म्हणजे आता ऑलरेडी ते हम्म. बाहेरच सारखे असतात तर ते संबंध थोडेसे असे कमी असं पण म्हणू शकतो. हो, घरापासून दूर असतात, डिटॅच असतात, सगळं हम्म, कबूल आहे. हम्म, हम्म. पण डिटॅच असणं म्हणजे त्या व्यक्ती संदर्भात आपल्याला काही वाईटच घडेल असं नाही. नाही पण नाही इथे असं. पर्टिक्युलरली नवमांशामध्ये हर्षल आणि केतू हे मग इथे आपण त्याच्यात आले कर्क आहेत. रास आहे ना, मग कर्क आईच्या रास आहे म्हणून मी विचारलं. मग आईच्या कर्क रास आहे. संदर्भात काही हा, घटना घडू शकतात ना. घट तसं हा ते आपण सूर्याचं कसं सांगितलं, व्ययात गेलं तर त्या हा तेच. वडिलांचे आर्थिक लॉसेस झाले. लॉस तर झालं इथे तसंच. रास कुठली आहे आपण बघणार तर ती कर्क, म्हणजे कालपुरुषाप्रमाणे चतुर्थातलीच रास आली ना. मग आईच्या संदर्भात असं काही, आता केतू म्हटल्यावर आपण कट म्हणजे काय ऑपरेशन सर्जरी वगैरे असं सुद्धा असू शकते ना. असं पण म्हणू शकतो. होय, म्हणू शकतो. म्हणजे एक साधारण त्याला एक अंदाज द्यायला की बाबा रे, हा पिरियड तुझा जरा हा काळजी घे हो या मॅडम, उद्देशाने. दशा सुरू आहे ना बुधाची, म्हणजे सुरुवातीची बुधाची 5 वर्ष आहे हो हो आणि हो त्याच्यानंतर 7 वर्ष म्हणजे 12 वर्षापर्यंत केतूची दशा होती. केतूचीच होती. हा, मग त्या केतूच्या महादशेमध्ये काहीतरी, आता वडिलांचं जे काय म्हणालेत ना हो की लॉस झाला, हे झाला, हो म्हणजे वडिलांचा जरी लॉस झाला, आर्थिक झाला, तर तो कुटुंबावरतीच लॉस झाला ना. होय होय. म्हणजे हो. ते आईला पण हा, भोगडं आलं ना. आईला हो, भोगणं तेच. म्हणजे सगळ्या कुटुंबालाच भोगणं आलं ते. येस येस. त्यामुळे ती त्या ह्याच्यामध्ये तो त्रास होऊन गेलेलाही असावा. आणि नंतर आता शुक्राची नंतर आहे ती, तर म्हणजे 12 वर्षानंतर 32 पर्यंत ती होती. म्हणजे शुक्राच्या महादशेत शिक्षण म्हणा, त्यांचं जे काही कोर्स हे ते सगळं, नोकरी, म्हणजे तो काळ त्यांना चांगलाच गेलेला आहे. त्याच्यानंतर रवीची आली तर रवी पण चांगलाच आहे. आणि त्याच्यानंतर आता चालू आहे ती चंद्राची आहे. चंद्र गुरुची आहे, म्हणजे चंद्र चांगलाच आहे. म्हणजे आत्ताच्या दशा सगळ्यात चांगलेल्या आहेत. म्हणजे नंतर केतूची महादशा जेव्हा होती त्यावेळेला काहीतरी घडलं असं, म्हणजे केतूचा जो परिणाम आहे ना तो त्या काळात कदाचित झालेलाही असेल. आणि बाकी मग काय अंतर्दशा विदेशा केतूच्या येतील त्यावेळेला काही थोडस होऊ शकतं ना. होऊ शकतं, बरोबर. नाही, होऊ आता शकतं. चंद्राची महादशा म्हणताय ना तुम्ही, चालू आहे हो, 28 पर्यंत. मग 28 मग 28 पर्यंत यांना यांच्या आईच्या तब्येतीविषयी काळजी घ्यायला सांगणं आपल्याला योग्य राहील का? त्याच्यामध्ये परत जी अंतर्दशा येईल हा, ना, अंतर्दशा. केतूची हा, जेव्हा येईल त्या तेच. वेळेला थोडस काळजी घ्यावी तेव्हा हा, काय. चंद्रात आणि केतू काळजी वगैरे. आहे, आता समजा म्हणजे संतती जर लहानपणापासून म्हणजे शिक्षण झाल्यापासून जर बाहेर असेल तर ती पण काळजीला राहिली काळजी असतेच ना, राहते. राहतेच ती. अगदी जवळ असली संतती तरी काळजी असते, बाहेर गेली तरी काळजी असते. तर ती तर काळजी आहेच ना. ही चंद्रात केतूची अंतर्दशा आता मॅडम 26 पर्यंत 19/4 आहे 19/4 चंद्रात केतूची. येईल, म्हणजे 19 एप्रिल पर्यंत. होय होय. 19 एप्रिल पर्यंत. हा, तेच. तेवढी काळजी घ्यावी म्हणजे एवढं आपण सांगू शकतो. तेच. बाकी तर व्यवस्थित आहे पत्रिका. हो हो. हे यांचा विवाह झालेला नाहीये ना, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही अजून. झालाय. नाही झालं असणार ना मॅडम. आता असेल हो, ना. पण 80च झालं. 45 असेल ना एज. हो. झालंय विवाह. विवाह झाला असेल. तेच. आणि यांची पत्नी तर छान असेल, वृषभ रासच आहे आणि ते सुद्धा लग्नात आहे. राजराशीतील म्हणजे तो शुक्र ना, त्याच्यामुळे घराणं पण प्रतिष्ठित घराण्यातलं असं आपण म्हणू शकतो. दिसायलाही सुंदर असेल ती आणि चांगल्या घराण्यातली असेल, यात काही वाद नाही. त्यांना मुली आहे का?
मुलगा असण्यापेक्षा मुलगी असावी असं मला वाटतं. हा, कारण प्रथम तो सांगतो. तुम्ही मिनेचा चंद्र हा, चंद्र आहे ना. मीनेचा आहे म्हणून. असेलच ना, म्हणजे मला एक्झॅक्ट नाही माहिती, पण असणार नाही ह्या का? अच्छा. ग्रहांच्या म्हणजे बैठकीवरून हा, तर असेल. तेच. आणि दशमांश कुंडलीमध्ये पण मंगळ परत वृश्चिकेतच आलाय मॅडम. हो हो, लावू हो का? का? हे बघा मी हा. काढली. हे काय थांबा इथे थांबा वृश्चिकेत मॅडम. आणि हे पण बघा ना, अष्टमान कर्क रास हर्षल हो. चंद्र परत परत इथे तिथे हर्षल इथे चंद्र पण आहे ते. केतू, हो. नेपच्यून, म्हणजे नेपच्यून मंगळाचा जरी असला पण आहे उपयोग, आणि हा आहे, आहे, त्याचा आहे. स्वामी इकडे आहे. हो. आणि आणि इथे शुक्र गेलाय षष्ठात, होय आणि शुक्र मंगळ समोरासमोर आलेले आहेत. म्हणजे तुमची नोकरीच आहे ना तशी त्यांची, हो ना, हो ना. जरी सरकारी याच्यात असली तरी. म्हणजे शुक्र परत तिथे आहे, आणि राहू परत लाभात आहेच. म्हणजे राहू पण परदेश जाण्यात, म्हणजे तसंच ना, परदेशातच वास्तव्य हा, राहणार कारण आहे. त्यांचं मरीन इंजिनिअरिंग म्हटल्यावर तेच ना, म्हणजे राहू, हो. आणि तो पण तूळ दशांशात आहे, म्हणजे ती शुक्राच्याच ह्याच्यात आहे. होय होय. हो. शुक्र तर स्वन दशांशात आहे. म्हणजे इथेही चांगले, आणि मुळात मिथुनेमध्ये बुधाबरोबर गुरु तिथे आलेला आहे सप्तमात. ते पण म्हणजे इथे आपण पत्नीबद्दल जे म्हणतो ना, हो, जोडीदार, शिक्षित वगैरे असं. म्हणजे किंवा म्हणजे सुशिक्षित, उच्च शिक्षित, आणि सगळं तेही चांगलं दिसतं. शुक्राचा कर्मक्षेत्राशी संबंध लग्न कुंडली आणि नवमोश कुंडली दोघांमध्येही आले. लग्न हो, कुंडलीमध्ये हो, तो सप्त म्हणजे वेळात त्याची जी राशी आली आहे तिथे शुक्राचा संबंध दिसतो, कार्यक्षेत्र बाहेर परदेशी जाणं सतत. आणि नवमोश कुंडलीमध्ये सुद्धा तो षष्ठ म्हणजे नोकरीच्या निमित्ताने जाणं, ह्या दोन्ही दृष्टीने पण संबंध दिसतो. तसं दशमाच्या हातातून कन्फर्मेशन मिळतं त्याचं. होय. कर्मबिंदू आलाच ना कर्केमध्ये परत. परत तो गेला तर त्याच्याच राशीत. तत्वाच्या राशीत, आणि त्याचा स्वामी परत मीनेतच आहे. रवी कर्ममध्ये तर रवी शनीचा नवपंचम आहे इथे, गव्हर्नमेंट जॉब. हो. हो, रवी शनीचा नवपंचम आहे. मॅडम, एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही अगोदर जर कुंडली दिली ना, तर आम्हाला हे काढून ऐका घेता ना, येईल. मला सर देतात तेव्हाच मी नाही, कारण काय आहे, हा. तर चालू नाही. क्लासमध्ये ती कुंडली काढणं जमत नाही आम्हाला. हा, नाही बरोबर आहे, म्हणजे सगळ्यांना अजून चालेल, आपण सरांना सांगूया. हा, म्हणजे कसं हे करता येतं, व्यवस्थित लिहून घेता येते, व्यवस्थित अभ्यासता येते कुंडली. आपण हे रेकॉर्डिंग मॅडम मी ताबडतोब, कालचं पण फक्त काय झालं, माझं नेट कमी जास्त होत होतं म्हणून जवळजवळ मला वाटतं 11:30 तरी वाजून गेले असतील मला, म्हणजे युट्यूबवर असं त्याला एडिट करायला. पण नाहीतर मग हे चांगलं असलं तर माझी अर्ध्या तासाच्या आत पटकन पाठवून होते. अगोदर पाठवली कुंडली प्रायव्हेट म्हणजे नाही मग ठेवत बरं ना, हे राहतं. व्हिडिओ पब्लिक करतो ना. हो, बरोबर आहे. छान कुंडली आहे पण आजची सुद्धा, खूप सुरेख. अशाच आपल्याला शिकायला चांगल्या वाटतात ना. हो. मॅडम, हे जे व्हिडिओ तुम्ही म्हणताय ना, ते केव्हा आणि कुठे आम्हाला मिळणार? आता तुम्हाला लिंक घेतली ना तुम्ही सरांकडनं? नाही, मला काहीच येत नाही. कारण आता सरांना विचारा मग. लिंक एकदा तुम्हाला लिंक मिळाली ना कुठली असेल ना, आपल्या ग्रुपवर सर टाकतात ना, तर लिंक टाकली ना की मग त्या लिंकला तुम्ही एकदा कुठल्या तरी व्हिडिओला मी लाईक इन द सेन्स ह्याच्यासाठी म्हणते की तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं की जेव्हा आम्ही व्हिडिओ त्या चॅनलवर टाकणार तर ते तुम्हाला नोटिफिकेशन येणार, ताबडतोब बघता येणार. तुम्ही मला पाठवाल का एखादा? नाही, हे पाठवण्याचं अधिकार मला नाहीये. तुम्ही सर लिंक पाठवतील तुम्हाला. अच्छा. तर मला असं वाटतं सरांनी ज्योतिषशास्त्री परीक्षा त्याला येत आहे का तुम्ही, तर त्याच्यावर टाकला तो पहिला व्हिडिओ. ऐका ना मॅडम, नाही, त्याच्यात नाहीये. मी आहे त्याच्यात. टाकलाय पहिला व्हिडिओ 2 दिवसापूर्वी. युट्यूबला जा आणि सरांचं नाव टाका त्याच्यावर. सरांचं नाही मॅडम, सरांच्या नावावर नाही येणार. अभिषेक मी येतं. फुटबॉल असं टाका. एक सरांचं चॅनल आहे आणि एक मॅडमचं चॅनल आहे. पाठवलं तर मी दोन्ही लिंक. चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आपोआप व्हिडिओज येत जातील. अभिषेक असं करू का?
अभिषेक ऍस्ट्रॉलॉजिकल ते आपल्या सरांचं चॅनल आहे, त्यात सगळे विषय आहेत. आणि मॅडम आता त्याच्यात नाहीये ना अभिषेक ऍस्ट्रॉलॉजी, आता आपले सगळे माझ्या ह्याच्यावरनं जात आहेत ना. हो ते तुमचे मॅडमच्या जात नावाने चॅनल आहे आता. बर मग सर कुबल आधीचे पण करू का? ऐकायचे असतील ना मॅडम, तर त्यांना हा. ते पण हो, ते सबस्क्राईब मिळतील. केले तर हो. उत्तमच होईल ना, अभ्यास पण होईल. होय. ठीक आहे ठीक आहे. मॅडमचं नाव टाका मनीषा महादेव कुबल, किंवा नुसतं कुबल मॅडम टाकलं तरी येईल चॅनल युट्यूबला. चालेल, बघते आज जमते का. लिंक बघा. कारण आता आपण लिंक पाठवूनच व्हिडिओ टाकतोय मॅडम. तो ज्योतिषशास्त्रीचा ना टाकलाय परवा, बघा सगळे कोणीतरी बघितलाच असेल, कारण ते पुष्कळ कोणीतरी काय भरपूर लोकांनी बघितलाय. हो आहे हो मस्त. बघितलंय Update आलं. बघितलंय रिव्हिजन झाले बघितलंय ओके. मॅडम, हा. हा, बघितलंय. तो फॉरवर्ड करा की मॅडम, म्हणजे मला लगेच मिळून अरे जाईल. बाबा, मी काय फॉरवर्ड करणार, तुम्ही त्या ग्रुपमध्ये आहात ना मॅडम, तर तिथे जाऊन ती लिंक दिली आहे. आता हे बघा, हे तारे सर म्हणतायत, हे त्यांनी पाठवले, तुम्हाला पण पाठवले मॅडम. हा. सुनीता मॅडम तुम्हाला पण पाठवले लिंक. पर्सनल लिंक बघा. तुम्हाला मिळाल्याशिवाय बघते मॅडम तुम्ही बघते मी. येऊच नाही शकल्या त्या ग्रुपमध्ये. हा, तेच हो ना. नाही, लिंक ती मिळाली नाही आहे. नाही, ती लिंक म्हणजे आपण जॉईन करतो ती लिंक मिळते. चॅनलची लिंक आहे बघा, पाठवली. अच्छा, बघते बघते. हो हो पाठवली आहे. हा, कारण त्या ग्रुपवरच सरांनीच पाठवले लिंक, मी बघितलेले पाठवले. तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल, ते लिंक करून ओपन करून होणार ते. ओके ओके ओके. सुंदर. बघा, अजून कोणाला काही नाही बोलायचं का? एक मिनिट, मी ना हे स्टॉप करून मला ते सर्वतोभद्र लावता येतं का ट्राय करू का, हे थांबवते मी आणि बघते. चालेल ना, चालेल. ट्राय करते आता. ते काय होतंय, मला ते ह्याच्यावर नाही डाउनलोड करते. अरे देवा. तेच तर मॅडम, हे टेक्निकल नाही जमत पाहिजे तसं. नाही, हे आता Problem बाकीचे लागले जमायला, पण ते सर्वतोभद्र काय भानगड आहे, कोण जाणे. एक मिनिट. नाही होत. इकडे मला काय दाखवायचं होतं तुम्हाला, की हे आपण दक्षिण म्हणतो ना, म्हणजे आपल्या राईट बाजूला, तर तिथे हे उपचय स्थान, ग्रह. बरेच हा. ग्रह आले तिकडे, तर ते असं बघायला छान वाटलं असतं, पण नाही जमेना मला. सरांना इथून व्हॉट्सअप, एक मिनिट अजून ट्राय करते, थांबा जरा. असं कसं काय होतंय. सर, तुम्ही आहात का? सरांना जर पाठवून जमलं असतं तर. दुसरं कोहोस्ट कोण आहे मॅडम? नाही तर तृप्ती कुलकर्णीला वगैरे पाठवा, त्या पाठवू शकत असतील तर. किंवा शिंदे मॅडम आहे, त्या पाठवू शकत असतील तर. एक मिनिट थांबा. पण इथे मी रेकॉर्डिंग स्टॉप नाही ना केलं. हा, नाही, थांबा मी ट्राय करते. तुमच्या दोघींपैकी कोण आहे, कोणाला पाठवू सांगा मॅडम. पाठवा तुम्ही, मी ट्राय करते. मी अजूनपर्यंत हा. कधी शेअर नाही केलेलं, पण तुम्ही पाठवा मला. हा, बघते मी, थांबा. कारण तसं पण पाठवून ना मला का नाही आलं तेच कळत नाही. मी काय केलंय, माझ्या मिस्टरांना पाठवलं व्हॉट्सअपवर ते, आणि मग व्हॉट्सअप वरून इथे घ्यायला मी प्रयत्न करत होते ना, पण ते मला नाही जमलं का, तेच नाही कळत आहे. काय झालं. ते व्हॉट्सअपवरून डाउनलोड करून शेअर स्क्रीनवर ठेवायला लागेल. हा, तसंच केलंय मी, पण याच्यापूर्वी एकदा दोनदा झालं होतं, पण आज का होत नाही मला. मी कुलकर्णी मॅडम, मी तुम्हाला पाठवते, दोघींना पाठवते. हो, पाठवा मॅडम. सरोज मॅडम पण पाठवते.
परत एकदा करूया ट्राय. कुलकर्णी मॅडम ऐका ना. हा मी ट्राय करतेय. हा बोला ना. हा तुम्ही पण ट्राय करा, किंवा मी आज फक्त ह्याच्यावरनं जॉईन झाले ना, तर मी आता मोबाईलवरनं ट्राय करते आणि मग मोबाईलवरून व्हॉट्सअपवरून जमतं का आपण बघूया. म्हणजे तुम्ही पण प्रयत्न करत राहा, फक्त मला कुणीतरी आत घ्या मोबाईलवरून. थांबा, आता इकडनं काय होतं का बघूया. बघा दिसतीये का? हा दिसली मॅडम, दिसली. हा 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 हा. तर ही थोडीशी मोठी होईल का मॅडम? हो, आता जो तो आपापलं झूम मोठं करा ना करून घेऊ तुम्ही. शकतो. प्रत्येक जण आपापलं झूम करून बघ. हो हो, बघू शकतो प्रत्येक जण. हा पण मी इथे आपल्याला दाखवाल. हे बघा, हे सगळे ग्रह इथे, हो ना. शुक्र, दक्षिण दिशेला गुरु, शनी, प्लुटो आपण जरी धरत नाही, रवी, बुध, हर्षल, हे सगळे इथे इथे दक्षिण आले. दिशेला आले. हा, दक्षिण दिशेला, म्हणजे उपचय म्हणतो ना. हो, सगळे चालेत ना. आणि छान आणि चंद्र चंद्र मिळाले बरोबर त्यांना. इकडे उत्तरेला आलाय. हा बघा, हा चंद्र हो, आहे. हा. चंद्रही दिग्बली झालेला आहे तिकडे. आणि हे जे बाकीचे जे ग्रह आहेत त्यांना छान मिळालेत नवमांश. म्हणजे हर्षलला अर्थांश आहे, बुधाला भोग्यांश आहे, रवीला दरिद्रांश आला आहे आणि प्लुटोला तिथे ते थोडस नपुंसकांश. वडिलांचं नुकसान हो आपण तेच. हा, पण तरी शनीला तो जल बलिष्ठ. राशीतला आहे म्हणून त्याच्या ह्याच्यासाठी चांगला आहे. हो, जल नवमांश पण ना, म्हणजे वृश्चिक नवमांश म्हणजे शिग्नमाश. शुक्राला उत्पन्न अंश आणि गुरुला उग्र अंश आलाय. नवमांश सुद्धा चांगले मिळालेत सगळ्यांना. केतू पण धनांश मध्ये आहे बघा ना, इकडे खाली. हा हा हा. ते बरोबर ह्याला काय म्हणायचं, पश्चिम वायव्येला म्हणूया आपण. फार मंगळाला नीचांश मिळालेला आहे. लग्न उत्पन्न अंशामध्ये आणि नेपच्यूनला शुभ अंश आहे. हे मॅडम तरी आपण काही असं म्हणू नसते. शकतो का की दक्षिणेला पूर्ण ग्रह आल्यामुळे म्हणजे समुद्र तिकडेच असतो ना, हा दक्षिण साईडला. हा, किंवा आपण त्याच्यामुळे उपचय स्थान म्हणतो ना मॅडम, हा कुंडली हा प्रमाणे असं. हा हा. हा. दक्षिण दक्षिण दिशा स्वामी मंगळ असतो ना मॅडम, दक्षिण दिशा हो मंगळ. हो हो, मंगळाची बरोबर ना. तशी कालपुरुष प्रमाणे तिथे 10वी म्हणजे मकर, म्हणजे तो मंगळाची उच्च रास आहे ना. हम्म. इथे चंद्रात नक्षत्र बिंदू पण आहे. आता इथे नीट नाही, तर तो बरोबर उदय आणि आधान बिंदू इथे म्हणजे लग्नात आलाय बघा. आणि इथे अभिषेक, राज, मानस, आणि इथे बरोबर विनाश. तर तिथे आपण केतू बघितलाय ना, याचा हो. मकरेचा केतू D1 मध्ये. आणि कर्म इथे भाग्यात चतुर्थ म्हणजे कर्क राशी आहे, कर्म बिंदू आलाय तिथे.
काढायची का मॅडम? तृप्ती मॅडम मॅडम. वेद बघता येतील का वेद? हा, वेद नाही लागला मॅडम, मी बघितलंय, पण तुम्ही पण बघा, मला तर वेद कुणाचाच नाही दिसत आहे लागलेलं. बघा ना. तुम्ही सांगा मॅडम, तुम्ही सांगाल तेव्हा हा, काढते. नाही, त्या वेद विचारतायत ना, तर नाही लागला. तुम्ही असं झूम करून तुम्ही आपापल्या ह्याच्यावर बघा ना, समजा माझ्या जर नाही लक्षात, पण मी बघितलंय चांगलं, नाही लागलं. नाही, मी तर सगळ्यात पहिले वेदच लिहून ठेवत असते, कोणाचा लागला तर. नाही, वेद नाही दिसत आहे. नाही, नाही लागला मॅडम. नाही आहे. कुठलाच नाहीये, सम्मुख नाही, डावा नाही, उजवा नाही. मॅडम हे सॉफ्टवेअर कुठे मिळते मॅडम? हे सॉफ्टवेअर ते ऍस्ट्रो कॉम्प्युट म्हणून आहे. केदार चितळेंकडे आहे ते हा. देतात. मी त्यांच्याकडूनच घेतलं. मॅडम रवीच हे आहे ना, काय त्याचा वेद एक मिनिट, रवीचा आहे का? रवी दरिद्रांशात आहे ना. हा, मग कोणाला आहे त्याचा? नाही नाही ना रवी मॅडम. नाही 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 एकही वेद नाहीये मॅडम. नाहीये, वेद नाहीये. वेद वेद नाही नाही आहे. आपल्याला खूप जवळ तुम्हाला तिकडे असं वाटलं ना, पण ती रवीची बघा ना, ती रेड हो कलरची आलं लाईन लक्षात. नाहीये तिकडे नाहीये नाहीये नाहीये. नाहीये. असं आपण एकदम असं बघितलं तर असं वाटत होतं की म्हणजे काय नेपच्यूनला लावलंय. स्क्रीन मध्ये हलवताना असं हा. वाटतं की अरे आहे बाबा, पण ते नाही, नाहीये. म्हणूनच ते झूम बघा, मला जर इथं करता आलं असतं ना, इथे, तर मग मी तुम्हाला असं मोठं करून थोड्या थोड्या भागात दाखवू शकले असते, पण मला नाही जमलं ना ते इथे. नाहीये, नाही पण नाही एकही नाही, वेद नाही वेद नाहीये लागलाय कुठे. मॅडम. वेद नाहीये वेद. नाहीये वेद कुठेच नाहीये. ठीक आहे, आपलं अजून म्हणजे नजर बसली नाही ना या सर्वतोभद्रच्या याच्यावरती. नाही, पण हो, त्यांनी पण बरोबर आहे. छान रिझल्ट मिळतात मॅडम. हो आणि हो आपल्या म्हणजे ते वय वगैरे दिलंय ना, त्यामुळे अजून वयोमानाप्रमाणे छान वाटतंय ते बघायला. आता इथे बघा ना, हे राज आणि हे बिंदू जे आहेत ना, एक मिनिट बघा, मानस म्हणजे 2005 ला येईल ना, 80चा जन्म आहे, मग तेव्हा हो. शुक्रात गुरुची दशा होती बघा, म्हणजे त्यांचं ते सगळं कम्प्लिशन व्हायला. मग पुढचं 26/2006 शुक्रात शनी आहे. अभिषेक 27व्या वर्षी म्हणजे 2007 ला शुक्रात शनीची दशा आहे. म्हणजे हे शुक्राच्या दशेत मोस्टली ह्या जातकाच्या सगळ्याच गोष्टी म्हणजे आपण सेटल म्हणू शकतो. मॅडम ही स्क्रीन काढू का? म्हणजे हा, काढा. मी तुम्हाला पण दशा लावायच्या असतील तर. दशा लावायच्या का? बघा, मग अशी लावल्या तर पण काढा, चालेल. मी पण इथनं बाहेर निघते आता, कारण मलाच एको यायला लागलाय बोलताय. काय झालंय? निघाली का बघा स्क्रीन? होय निघाली. थँक्यू. बोर्डला आपल्या कोण? माधुरी मॅडम. आज हळदणकर मॅडम नाही आहेत का? दिसत नाहीयेत. नाही, नवीन कोण आहेत त्यांना बोलायचं असेल तर बोलू दे ना मॅडम, म्हणून मी थांबले. बोला ना, बोला, कोणी पण बोलणं, ज्याला बोलायचंय. शिंदे मॅडम बोला. मॅडम ह्या बोलतील ना, माधुरी मॅडमला बोलू द्या. हा, छान, बोलतात. सगळ्यांनी त्या म्हटल्या विश्लेषण चांगलंच केलंय. हो, ठळक पत्रिका म्हणजे कुलकर्णी मॅडम पहिलेच बोलले. ऍक्च्युली जलतत्व फार लोडेड आहेच. होय. शुक्र पुष्कर नवमांशी आहे, जो दशमात बसलाय, म्हणजे आणि सगळे सूक्ष्मांश चांगले आहेत. फक्त सूर्याला सूक्ष्मांश थोडा आहे, पण बाकी पत्रिका चांगली. दशमांश पण तुम्ही मांडले, दशा पण लावल्या, त्या पण बरोबर आहे. जलतत्व जे गरज आहे मरीन इंजिनिअरिंग साठी, ते सगळं लोडेड भरपूर आहे. चंद्र जलतत्वाचा आहे, लग्न जलतत्वात आहे, तिथे नेपच्यून हर्षल पण काम करतोय. आणि टेक्निकल लाईन म्हणजे इंजिनिअरिंग साठी जो मंगळ आहे तो वृश्चिकेचा मंगळ लग्नी, प्लस तो वर्गोत्तम. ह्या सगळ्या बाबी त्यांना ह्या मरीन लाईन साठी पूरक ठरल्या. आणि केंद्र म्हणजे त्रिकोणामध्ये ही कर्क रास, त्रिकोणात केंद्राचे स्वामी हो, सगळे तसे आहेत. राजयोग छान. क्लीन अँड नीट पत्रिका आहे. म्हणजे आपण जो त्यांचा मरीन इंजिनियर या दृष्टिकोनातून विचार केला तर पत्रिका अगदी लग्न कुंडलीतच सुटतीये. होय मॅडम. आणि आता म्हणजे आपण सगळे विविध विषय आपल्याला माहिती ते मांडतो, त्याप्रमाणे पण दशमात 38 गुण तुम्ही बोललात, अष्टक वर्गाचे पण आहेत. आणि
बुधासारखा पण पुष्कर नवमोश त्याला मिळालाय, बुधाला पण. आणि जो आत्माकारक जो शुक्र खरंच इथे दशमातला त्याने पण खूप काम केलं. तो पण पुष्कर नवमांशी आहे ना. पुष्कर नवमोशात गेलाय. तर अशा म्हणजे ह्याच्यातूनच पत्रिका चांगली सुटते समोरासमोरच अगदी. म्हणजे खोलात जायची, त्या प्रोफेशनला खोलात अजून जाण्यासाठी एवढे ठळक पॉईंट आत्ताच समोर आपल्याला दिसत आहेत. पण बरोबर आहे, अभ्यासाच्या दृष्टीने सगळेजण बोलतायत, त्याच्यातून वेगळे विविध नवीन पॉइंट मिळतात. खूप छान आहे पत्रिका, खूप चांगली. कालची पण खूप सुंदर होती पायलटची. आणि सरांनी आपण असं वाचन करू शकतो इथपर्यंत आपल्याला आणून ठेवलंय. हो मॅडम, सगळेजण छान छान एक एक मुद्दे सांगतायत सुंदर. आता कोणत्या तरी मॅडमने नेपच्यूनचा आणि ह्याचा पण विचार छान केला आकाशी की ते मॅडमनी मला आवडलं, खूप छान. मी तर तो नोट डाऊन केलाय. येस, नेपच्यून मी नवमोशात गेलाय, हर्षल ह्याच्यात आलाय. त्यांनी ते पॉइंट खूप छान मांडले. ते खूप म्हणजे एक वेगळा मुद्दा. तर पत्रिका खरंच बोलकीये. लग्नेशच मेन चांगला, ज्याला गरज आहे आता जलतत्वाची तो तिथे वर्गोत्तम आहे, लग्नेश मंगळ. आणि नवमाशात पण तो सूर्याबरोबर गेलाय. सूर्य जरी हे असेल तरी त्याचे रिझल्ट चांगले मिळतात, कारण दशमात सूर्याची राशी आहे. ते वडिलांना फक्त हे झालं ना, पण ह्याला जातकाला स्वतःला चांगले रिझल्ट मिळतात ना. चांगले रिझल्ट मिळतात. सूर्य शेवटी प्रकाशमान करून जातो प्रत्येक जातकाला, जिथे ज्या ह्याच्यामध्ये असेल तो. तर सगळ्या म्हणजे त्या प्रत्येक मुद्द्यानुसार ती पत्रिका चांगली आहे. आणि आता तुम्ही वयांचे दशेनुसार वयाचा पण विचार केला, आपण सर्वतोभद्र लावला, तो पण उत्कृष्ट आहे, एकदम व्यवस्थित आहे. आता कोणीतरी ते पण चतुर्थ आणि दशम आई वडिलांचा पण एक मुद्दा मांडला होता, ते शनी आणि रवीचा. आई वडिलांपासून आईचा कोणीतरी बोललं आई खूप आजारी किंवा काहीतरी असं मुद्दा, तर ते चतुर्थात राहू, कर्केत राहू आहे तर तो इफेक्ट देणारच. इकडे पण राहू मकर नवमाशात गेला तर सगळंच काय नेहमीच गुढी गुढी असतं असं नाही, तर थोडं तर असणारच काहीतरी गोष्टी. बाकी प्रोफेशनच्या दृष्टीने पत्रिका एकदम छान आहे मॅडम. थँक्यू मॅडम. बोला मॅडम, बोलू का? बोला बोला बोला. कोण? आता इथे कक्षाबलचं काढलं ना, तर सगळे फक्त कर्क, सिंह आणि कन्या ह्या राशीमध्ये सगळ्यांनी 8 गुण दिलेले आहेत. म्हणजे कर्केमध्ये गुरुनी 8 गुण दिलेत, सिंहेत सूर्यानी 8 गुण दिलेत, बुधानी 8 गुण दिलेत, कन्येमध्ये मंगळानी 8 गुण दिलेत, लग्नानी 8 गुण दिलेत, आणि मकरेमध्ये चंद्राने गुण दिलेत. म्हणजे मकर पण आपण जलराशीच म्हणतो ना. म्हणजे इथे अगदी व्यवस्थित, म्हणजे या 9, 10, 11 ह्या 3 स्थानामध्येच 8-8 गुण आहेत सगळ्यांचे आहेत. आणि तिथे मकर राशीला 31 गुण पण आहेत टोटल मॅडम. हो, ते तर आहेच. 31 गुण आहेत आणि दशमाला 38 गुण आहेत, षष्ठाला पण 29 गुण आहेत. 9, 10, 11 तिन्ही राशीमध्ये गुणही चांगलेच आहेत. म्हणजे इथेही कक्षाबलही पटकन हे होतंय. होय. बोला, अजून कोणीतरी बोलत होतं. बोलू मॅडम मी. बोला. पोद्दार मॅडम बोलणार आहेत. नाही बोलतायत त्या अमृता मॅडमला बोलू द्या, मग पोद्दार मॅडम आपल्याला सगळं डिटेल मध्ये. बोला मॅडम. नाही, फक्त एवढंच सांगायचं होतं की आपण जर जेमिनीच्या दृष्टीने पाहिलं तर मातृपितृकारक चंद्र येतोय, त्यामुळे तसं खूप काही त्रास असेल आई वडिलांना असं नाही. नाही, ते केतू आहे ना, तर ती थोडाफार, म्हणजे खूप नाही पण थोडाफार होऊ शकतं ना. होऊ हाच शकतो, त्रास ना मॅडम, ऐका ना, की आपला मुलगा किंवा आपला पाल्य आपण म्हणूया आपल्यापासून इतके महिने दूर तर राहणार, दूर आहे. बरोबर. हा एक प्रकारचा त्यांना मानसिक थोडस होणार ना. आणि शिवाय हे यांचा जॉब पण कसा थोडा रिस्की पण जॉब आहे ना, नाही म्हटलं तरी. काळजी तर लागणारच ना. साधा आपला मुलगा सकाळी गेला आणि समजा संध्याकाळी 7 पर्यंत येतो, तो 9 पर्यंत नाही आला तर आपण किती फोन करून अरे बाबा कुठे आहेस, का नाही आला असं करतो की नाही. हो, असा त्रास असेल, पण म्हणजे कालच्या ह्याच्यात कसं आपण पाहिलं होतं की त्यांना पॅरालिसिस झाला, असं काही जास्ती त्रास असेल असं नाही. आणि वाटतंय गुण आहेत ना. आणि हा विपरीत राजयोगात गेलाय ना, अष्टमेश बुध, म्हणजे सूर्याबरोबर आहे. बरोबर. शनी मंगळाची दृष्टी आहे नो डाऊट तिथे मॅडम, D1 मध्ये बघा. तर मंगळाची दृष्टी, शनी मंगळ
जरी व्यवसायाच्या दृष्टीने एकमेकांना पूरक आहेत, नो डाऊट, पण त्यांचा त्रास पण थोडाफार तर होणारच ना. अचानक ज्या काही आपण घटना वगैरे आपल्याला सर नेहमी सांगतात ना, अचानक घटना घडू हो शकतात. हो हो. बरोबर. आणि चंद्रावर पण शनीची दृष्टी आहे, म्हणजे गुरुची पण आहे पण शनीची पण आहे. म्हणजे थोडंफार तर असणारच काहीतरी. असं अगदी खूप मोठा आजार आहे असं नाही म्हणता येणार, पण असतात थोडे तरी गोष्टी होतात. बरोबर. लांब असण्याचं पण आहेच आहे दुःख. हा. थँक्यू. वेलकम. चला आता माधुरी नमस्ते मॅडम. मॅडम. नमस्ते नमस्ते. हा. आता बरेचसे पॉइंट सांगितले, तर मी नाही का त्याच्यामध्ये मी हे पाहते की जी आपली लग्न कुंडली आहे त्याच्यामध्ये 1-5-9 आपण जेव्हा कन्सिडर करतो तर व्यक्ती स्टेबल कशा ह्याच्यामध्ये होते हा एक महत्वाचा फॅक्टर असतो 1-5-9चा विचार करताना. तर 1-5-9 या स्थानामध्ये जलतत्वच आलेलं आहे आणि हे जे सगळ्यांनी सांगितलंच आहे की जलतत्व इथे किती प्रभावी दिसतंय. त्यामुळे जलतत्वाशी स्ट्रॉंग त्या जातकाचा संबंध आहे हे तर आपल्याला इथे दिसतच आहे. नुसताच जातक मीन राशीचा असता आणि चंद्र पण खूप सेन्सिटिव्ह असता, म्हणजे इथं चंद्र उग्रांश मध्ये आहे, हा ह्या नेव्ही म्हणजे नेव्हल मधून मग पुढे ते मराइन इंजिनियर म्हणून असं काम करतात आहे ना. सो हा चंद्र उग्रांश इथे पॉझिटिव्हच ठरतोय त्यांना. शिवाय वृश्चिक लग्न आहे. आता खरं तर इथे वृश्चिक लग्न तर आहेच आहे, पण वृश्चिक लग्नामध्ये मंगळ आहे त्यामुळे तो जातक अजून स्ट्रॉंग झालेला आहे. वृश्चिक लग्नाला तसेही म्हणजे अशीच काहीतरी टेक्निकल, त्याच्यानंतर या जलतत्वाच्या संदर्भात मेडिकल याच गोष्टींचा संबंध येतो. आता वृश्चिकेमध्ये हर्षल सुद्धा आहे आणि मंगळ सुद्धा आहे. हा हर्षल जो आहे तो इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी आणि त्याची जोड त्याला मंगळ, त्यामुळे हा याच्यासाठी खूपच पूरक ठरतो, हा खूप पॉझिटिव्ह ठरतो. आता वृश्चिकेचा जो नेपच्यून आहे तोच नेपच्यून इथे नवमांशी मीन ह्याच्यामध्ये आलेला आहे. मगाशी त्या मॅमनी पण सांगितलं. तर हा जो मीन राशीचा जो आलाय तर मीन राशी म्हणजे समुद्र आणि नेपच्यूनचा संबंध सुद्धा समुद्राशी येतो, म्हणजे वरुण ज्याला आपण असं म्हणतो. सो तो इथे खूप पूरकच दिसतोय. आणि 1-5-9चा जो आहे तो जलतत्वाशी झालेला आणि तो खूप स्टेबल इथे झालेला आहे, कारण लग्नेश सुद्धा लग्नातच आहे. पंचम स्थानातला जो मीनेचा चंद्र आहे, मीनेचा चंद्र हा सुद्धा इथे पॉझिटिव्ह झालाय. कर्केचा राहू जॉबच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जर इथे विचार केला तर परदेशाशी संबंध येतोय जातकाचा, हा इथे प्रूव्ह होतो. त्याच्यानंतर दशम स्थानामध्ये म्हणजे ह्यांनी जर नेव्ही मधून पुढे ते गेलेले आहेत तर दशम स्थानातली रवीची राशी आहे, राज राशीतला शुक्र आहे. सो डेफिनेटली जातक त्या ह्याच्यात रिस्क वगैरे आहे, पण लॅविश या ह्याच्यातलंच असतं. कारण नॉर्मल वाहन आणि ह्याच्यामध्ये जर कंपॅरिझन केलं, जसं आपण काल पण एअरवे किंवा नेव्ही या एक्झिक्युटिव्ह लेवलच्या गोष्टी आहेत, ह्या अशा नॉर्मल ह्याच्यातल्या शिपिंगच्या ह्याचा संबंध नाहीये. त्यामुळे दशमातली राजराशी इथे बोलतेच बोलते. हा दशमेश रवी जो आहे तो चर राशीमध्ये व्ययस्थानात गेलेला आहे, तो सुद्धा इथे सांगतोय. आणि तो बुधाबरोबर म्हणजे जिथे कम्युनिकेशन आणि पुन्हा टेक्निकल या दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू याचा संबंध दाखवतोय, तर तो पण इथे येतोच आहे. त्याच्यानंतर निसर्ग कुंडलीप्रमाणे पण जर पाहिलं तर दशम स्थानामध्ये मकर राशी असून तिथे केतू येतो. म्हणजे जेव्हा हा केतू येतो तर त्यावेळेस फॉर टायमिंग डेफिनेटली म्हणजे लोकांशी असा म्हणजे जातकाला लांब राहावं लागतं, म्हणजे लांब राहून आयसोलेट राहून त्याला ते काम करावं लागतं. बऱ्याचदा हा केतू म्हणजे झालं ह्यांना काही जॉबच नाही किंवा काय असं बोललं जातं, पण नॉट नेसेसरी, असं काही त्याचा उद्देश नाहीये. आणि इथे सुद्धा निसर्ग कुंडलीप्रमाणे व्ययस्थान खूप बोलते की व्ययस्थानामध्ये मीन राशी आहे, मीन राशीमधला चंद्र आहे. सो मीन राशीतला चंद्र हा आपल्याला इथे सगळं सांगतोय, कारण दोन्ही जलतत्व आहेत, समुद्र आहे, पाणी आहे. सो इथेही ती गोष्ट तिथे सांगतीये, बोलतीये. आणि आता दशांच्या प्रमाणे जर बघितलं तर दशाच्या ह्याच्या केतू ती दशा तर 12 पर्यंत होती, म्हणजे खरा नंतर प्रवास सुरू झाला जातकाचा तो केतू नंतरच्या ह्याच्यात. शुक्राची दशा त्यांच्यासाठी करिअरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू खूपच छान पॉझिटिव्ह झालेली. त्याच दरम्यान त्यांचं लग्न पण झालेलं असेल, कारण शुक्र हा म्हणजे व्ययश आहे आणि सप्तमेश आहे. डेफिनेटली जातकाची पत्नी खूप सुंदर आणि चांगल्या घराण्यातली पण असेल, ह्याही गोष्टी इथे बोलल्या जातात आहेत. आणि ती कॅपेबल पण असेल, कारण जेव्हा व्यक्ती घरापासून लांब असते तेव्हा डेफिनेटली पार्टनर हा त्याचा ऍब्सेंट भरून काढणारा पाहिजे. जे काही घरामधल्या व्यक्ती असतात, हा घर सांभाळण्यासाठी जी स्ट्रॉंग हे लागतं, तर त्यासाठी सिंहेचा शुक्र इथे डेफिनेटली हेल्पफुल ठरेल. शुक्रानंतर त्यांना रवीची दशा आले, तर रवी सुद्धा हा दशमेश आहे, तोही त्या पॉइंट ऑफ व्ह्यू पॉझिटिव्हच सांगेल. आणि नंतर पुन्हा चंद्र म्हणजे पुन्हा भाग्यशाची दशा. सो ह्या लागलेल्या दशात आणि नंतर मंगळाची दशा म्हणजे स्वतः लग्नेश आणि षष्ठश आहे. सो या करिअरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पाहिल्या तर या करिअरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू खूप चांगल्या पद्धतीने ठरतात.
आता मगाशी सरोज मॅडमनी पण एक पॉईंट सांगितला की शनीची चंद्रावरची दृष्टी. ऑब्व्हियसली घरापासून लांब राहावं लागतं, त्यामुळे ते एकटेपण पण जाणवतंच, केव्हा ना केव्हा तरी ते जाणवतं. शिवाय जातकाची मीन राशी आहे आणि वृश्चिकेचा नेपच्यून हा जातकाला खूप सेन्सिटिव्ह बनवतो. फार कमी लोकांना हे लोक समजतात. म्हणजे आतल्या गाठीचे जे म्हणतो एक निगेटिव्ह झाला, पण त्याचबरोबर ते सेन्सिटिव्ह पण खूप असतात. आणि शिवाय मीन राशी पण आहे, पण तिथे मंगळ असल्यामुळे जरी म्हणजे फॅमिलीच्या बाबतीत दे आर व्हेरी सेन्सिटिव्ह, पण तरी जॉबच्या पॉईंट ऑफ व्ह्यू इथे ते स्ट्रॉंग, तो मंगळ त्यांना हेल्पफुल ठरेल. मगाशी आपल्याला एक मला वाटतं देशमुख मॅडमने तो प्रश्न विचारला होता की केतू निगेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू ते काय काम करेल. सगळ्यात पहिले की केतू पराक्रम स्थानासाठी चांगला, तो पराक्रमासाठी युजफुल ठरेलच ठरेल. आता बऱ्याचदा आपण सरांकडनं पण ऐकलंय की मंगळाचं ज्यावेळेस लग्न असतं किंवा मंगळाचा संबंध येतो तेव्हा आपल्याला भावंडांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काही प्रॉब्लेम येतात, पण लकीली इथे वृश्चिकेचा मंगळ आहे, सो तो एक स्ट्रॉंग फॅक्टर आहे. पण तरी सुद्धा केतू जेव्हा तृतीय स्थानामध्ये येतो तेव्हा जरी भावंडांशी रिलेशन वाईटच असतील असं नाही, पण त्या भावंडांपासून दूर राहावं लागतं. काही ना काहीतरी होतं. म्हणजे एक भाऊ सपोज पुण्यामध्ये असेल तर तो दुसरा भाऊ कुठेतरी हैदराबादमध्ये जाऊन सेटल झालेला असेल किंवा त्याच्या कामानिमित्तानं त्याला कुठेतरी बाहेर कंटिन्युअस परदेशी जावं लागत असेल. सो असंही त्याचा संबंध येतो. त्याच्यानंतर कर्केचा जो राहू आहे तर नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेस आई सफर होते बरं का. याच्यामध्ये स्त्रीच्या रिलेटेड काहीतरी दुःख डेफिनेटली येतं, हे मात्र कन्फर्म आहे. हे प्रॅक्टिकली पण पाहिलेलं आहे, त्यामुळे मी एवढं कॉन्फिडेंटली सांगते. कर्केचा राहू जेव्हा येतो तेव्हा आईच्या संदर्भात असेल असं नाही, ते आयदर बहिणीच्या बाबतीत असेल किंवा पत्नीच्या बाबतीत असेल, स्त्री वर्गाच्या रिलेटेड कुठलं ना कुठलं तरी हे दुःख येतच येतं. त्याला काही हे नाहीये, त्याला सोल्युशन असं ऍज पर द म्हणजे काही ह्याच्यातून ते मिळतं. सो अशा पद्धतीने म्हणजे चांगली पत्रिका तर छान आहे. आणि जे मरीन इंजिनियर या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पाहिलेले असं त्या ह्याच्यानी पत्रिका अगदी बोलतीये. पत्रिका बोलतीये. ते जाणवतंय. मॅडम मी एक पॉइंट थोडा ऍड ऑन करते बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना पटतो का. तुम्ही चंद्रकुंडली प्रमाणे पण म्हणालात ना, तर मग हो हा हो केतू दशम स्थानात येईल. हा, इथपर्यंत तर सगळ्यांना मान्य आहे. मग मी सुरुवातीला असं पण म्हणाले की या जातकाने व्यवसाय करण्याचा पण प्रयत्न केला, तर तिथे केतू आहे, आपण असं पण म्हणू शकतो. म्हणजे त्याला जमलं नाही व्हॉट एव्हर, किंवा हा चंद्र जो आहे ना तो तुम्हाला मी सूर्यात नक्षत्र बिंदू सन्निपात मध्ये म्हटले आहे, तर तुम्ही सरांकडनं शिकलाच असाल. सन्निपातचा अर्थ काय की आपल्याला पुन्हा पुन्हा एखाद्या गोष्टीसाठी परत परत प्रयत्न करावे लागणे, म्हणजे असं असं पण आपण चंद्रकुंडली तुम्ही म्हणालात ना आता, म्हणून मला तो पॉइंट थोडासा. नाही, निसर्ग कुंडलीप्रमाणे दशमात केतू येतो मॅडम. चंद्र ऐका ना, कुंडलीमध्ये ऐका मीन ना. लग्न येते ना, तिथे दशमात धनुराशी हा येतं. निसर्ग, सॉरी चुकून मी म्हटल्या, निसर्ग कुंडली म्हणजे मेष राशीची कुंडली मांडल्यावर आपण हो दशमात हो येईल ना एक्झॅक्टली. केतू. आणि ह्या येस येस. जातकांनी कसं म्हणजे व्यवसाय करायचा पण प्रयत्न केला, नो डाऊट इथे नोकरीच आहे त्याची आता, पण त्याला त्याच्यात फारसं यश नाही आलं असं मी म्हणते. म्हणजे याचा हो अर्थ आता परत केलं तर नाही येणार असं नाही आपण म्हणू शकत, पण मग मला तो पॉइंट सापडला. म्हणजे दशमात मकरेचा केतू आला आणि हा चंद्र सूर्यात नक्षत्र बिंदूमध्ये सन्निपात या नक्षत्र बिंदूत आला, म्हणजे सूर्यात नक्षत्र बिंदू. तर सन्निपात येस. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट ताबडतोब नाही, म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला लागतात त्या गोष्टीसाठी. हो बरोबर. मॅडम थँक्यू मॅडम. चंद्राच्या सॉरी चंद्राच्या सप्तमामध्ये गुरु आणि शनी आहे, त्याच्यामुळे त्यांचा एक व्यवसायाभिमुख जे हे व्हायला पाहिजे किंवा ऍडव्हर्टाईज म्हणा किंवा हे त्यांना नाही जमलं, त्याच्यामुळे व्यवसाय होऊ नाही शकला. कारण शनी खूप खालचा व्यवसाय दाखवेल ना. पण त्याच्याबरोबर गुरु पण आहे ना. हो गुरु आहे आणि शनी बलिष्ठ अंश मध्ये आहे मॅडम. शनी बलिष्ठ अंशात आहे का. गुरु गुरु कशात आहे. गुरु पण उग्रवश मध्ये आहे. गुरु उग्रवश मध्ये. कारण आपण व्यवसायाचं किंवा हे सप्तमामधून बघू ना. मग सप्तमेश तर छान आहे तसा, असं हीच आपली D1 मध्ये बघितली तर. नाही नाही, तसा सप्तमेश चांगला आहे, पण चंद्रा कुंडलीकडून सप्तमेश जो आहे तो बुध आहे ना, आणि तो रवी सोबत आहे. म्हणजे बुधाला रवीचं निश्चत्व घालवण्यासाठी बरीच त्याची एनर्जी खर्च झाली असं मला वाटतं. म्हणजे निगेटिव्हचं पॉझिटिव्ह रवीला करण्यासाठी. हो पहा आता, म्हणजे माझं चुकू शकते बरं, असं काही नाही. काय चुकणार काही नाही. बोलू का.
हो बोला 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 सर. नवमांश कुंडली उत्तम स्थानाचा विचार जर केला ना, हा. तर शुक्र आणि गुरु या दोन संयुक्त ग्रहांची चांगली शुभदृष्टी सप्तम स्थानावर आहे, आणि शनी आणि मंगळ या दोन पापग्रहांची पण दृष्टी त्या स्थानावर आहे. म्हणजे त्या दृष्टीने जर विचार केला वैवाहिक जीवन सौख्याच्या दृष्टीने, तर कुठेतरी विरह किंवा विरक्ती किंवा काही दिवसांचं अंतर जे काही समुद्रावर त्याचं राहणं आहे जातकाचं, त्यामुळे बऱ्यापैकी अंतर पडतंय दोघांमध्ये, आणि कुठेतरी ते सांभाळून पण घेतलं जातं, कारण शुक्र आणि गुरु सारखे शुभदृष्टी पण आहे. जे 4 ग्रहांच्या दृष्टी त्या स्थानावर असल्यामुळे बलवान खूप झालंय ते स्थान. येस. बोला, कोण बोलतंय का नाही? तसं आता तुम्ही काय सांगायचं असेल तर सांगा. ओके. हॅलो, बोला. नाही, आता हे मला असं वाटतं यांचं सगळ्यांचं झालं सर वाटतंय बोलून. का आता कोणी बोलले ना, तर मी म्हंटल तुम्ही काही म्हणजे तुम्हाला काही अजून दृष्टिक्षेप टाकायचा असेल या पत्रिकेवर तर सांगा आम्हाला. आता पत्रिकेचं वाचन तर सगळ्यांनी अतिशय उत्तम केलंय. केलंय. आपला मुख्य मुद्दा काय आहे की नवीन नवीन जे काही पत्रिका आहेत की टेक्निकल अनालिसिस कसं करायचं, आता हे लोक हुशार होत चाललेले आहेत. हाच आपला मुख्य हेतू आहे. होय सर. अतिशय चांगल्यापैकी सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. आता त्यांना जसं की आपण बोलतो करतो, त्यांच्यासमोर ती पत्रिका आणतो, तुम्ही त्याला मदत करता, एक्सप्लेनेशन करता, आणि ते सुद्धा त्याच्यावरती प्रतिक्रिया देतात. तर हाच आपला हेतू आहे की त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्यापैकी लोकांचं भविष्य पाहावं. हाच, बाकी काय आपलं इंटेन्शन नाही, काय कोणाकडून पैसे घ्यायचे, कोणाला काही विकायचं नाही. हा, फक्त एकच आहे की कुठल्याही महागड्या क्लासला जाऊन फसू नका. नाही फसणार ना सर, कशाला फसतील? इथे आपण सगळं चांगलं शिकवणार आहोत ना, आपण नवीन नवीन ह्याच्या पत्रिका आणतो. मिळतंय, शिवाय व्हिडिओ आहेत, कायम येस. आहेत. हा, व्हिडिओला तुम्हाला ह्याला मिळते ना युट्यूबला. ह्या लोकांना काही काही ना लिंक हवी येते. तारे सरांनी पाठवली वाटतं त्या देशपांडे मॅडमला. तर तुम्ही परत एकदा, आता मी आजचा व्हिडिओ जी तुम्हाला लिंक टाकेल ना, तर ती अशी एक सगळ्या ग्रुपला किंवा काय म्हणजे ह्यांना एकदा ती लिंक मिळून जाईल सर. ठीक आहे, ठीक आहे. मी आता काय करेन की आपल्या सगळ्या ग्रुपला ती लिंक आहे ना फॉरवर्ड करेन, तर मला कधी कधी वेळ मिळत नाही आणि मला कन्फ्युज होतो. आणि नुसती लिंक नाही, या लोकांनी नंतर कसं आपण व्हिडिओ टाकल्यावर आपल्याला नोटिफिकेशन केव्हा येईल, जेव्हा हे सबस्क्राईब करतील ना चॅनल, मग त्यांना परत परत सारखं नाही ना आपण लिंक हे करू शकत. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. आपण ग्रुपला टाकू, ज्यांना बघायचं असेल ते बघतील. चालेल. हा, धन्यवाद मॅडम, फार छान. आणि असं सगळ्यांना मार्गदर्शन करत राहा, आपला हेतू तोच आहे. सगळेच मार्गदर्शक आहेत इथे सर, मीच एकटी नाही. काही आता तुम्ही बघताय ना किती छान. मला तो आपल्या आकाशी मॅडमनी तो नेपच्यूनचा पॉइंट काढला ना, तो पण इतका छान आवडला, मी पटकन ते पत्रिकेवर लिहून ठेवला. छान, सगळे चांगलं हे करतायत, म्हणजे नवीन आलेले पण सगळे छान बोलतायत. सगळ्यांनी या, आणखी तुमच्या ओळखीच्या लोकांना घेऊन या, त्यांना पण शिकू द्या, तुम्ही पण शिका. तर धन्यवाद मॅडम, फार छान झाला. सर सर एक रिक्वेस्ट आहे, ही जी पत्रिका टाकल्या जाते ना, ती अगोदर जर दिली तर आम्हाला व्यवस्थित उतरवून घेता येईल आणि मग चांगलं बोलता येईल. कसं आहे मॅडम, 26 ग्रुपला पत्रिका टाकू शकत नाही, कारण का तो हँग होतो, कळलं का? कारण एकूण 26 ग्रुपला मी इन्व्हिटेशन पाठवतो, तर तुम्हाला इथे लावल्यानंतर तिथे तुम्ही अभ्यास करून येण्यापेक्षा आता आपण अभ्यास करतो तेव्हा क्विकली तुमच्याकडे तुम्हाला संधी दिलेली असते, तर त्या संधीला ते सगळं ठीक आहे सर, पण कसं आहे की हा मोबाईल चालू असताना आम्हाला ते सर्वतोभद्र चक्र वगैरे असं काढता नाही येत मोबाईल वरती. सर्वतोभद्र चक्र आज लावलेलं आहे मॅडम, पण आज लावलं, आम्हाला एरवी काढता नाही येत. नाही, बरोबर आहे लावली मॅडम, असताना. हा, म्हणजे मोबाईल चालू असताना सगळं खरं आहे. पण तरी सुद्धा पत्रिका तुम्ही त्या ग्रुपला पाठवू, काय आणखी पाहिजे तुम्हाला?
चालेल चालेल. आता काय आहे की त्या ग्रुपला पहिलं लक्षात घ्या, मी कोणालाही ऍडमिन केलेलं नाही. म्हणजे कोणीही तिथे पोस्ट करू, तुम्हाला नावं पण दिसत नसतील मला वाटतं. नाही नाही, काहीच नाही दिसत. हा, तर त्या ठिकाणी त्याला काहीतरी लिमिटेशन आहे, काही गरज आहे मला. नाहीतर लोक काय करतात, काहीतरी टाकतात आणि मग पळवून घेऊन जातात. फक्त तुम्हाला जाहिरात मिळते, गणपतीचं सकाळचं दर्शन होतं, महालक्ष्मीचं दर्शन होतं, ते दिसतं, पण लोकांची नावं दिसत नाही. नाही नाही. हा, काय होतं की मी ते क्लब केला होता, तर लोक सारखे इकडे जॉईन व्हा. तुम्हाला माहिती आहे की आपण जे स्विचवर्ड जे आहे तो लिमिटेड लोकांसाठी ठेवलेला आहे. तसंच केपी सुद्धा लिमिटेड लोकांसाठीच ठेवणार आहोत. बरं सर, नाशिक केलं. ठीक आहे सर. ओके सर, थँक्यू. ओके ओके. थँक्यू. पुन्हा एकदा धन्यवाद सगळ्यांना. कुलकर्णी मॅडम वगैरे सगळ्यांना धन्यवाद. पोद्दार मॅडम, असेच येत राहा आणि गाईडलाईन देत राहा. क्लास तुमचा आहे असं समजा. धन्यवाद. मी तुमच्या संमतीने